परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांच्यामधला संवाद आपण पाहत आहोत। आजच्या भागामध्ये अष्टावक्र हेच सांगतायत की हा जो संसार आहे ना, विचार आणि भावना याच्यापासूनच बनलेला आहे। संसार म्हणजे विचार आहे आणि आपलं जीवन म्हणजे भावना आहेत। तर इथे हे सांगतायत की हे विचार आणि भावना मूळ कुठून येतात हे पाहणं गरजेचं आहे। त्यांचा मूळ स्रोत कुठं आहे हे लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे। विचारांचं आणि भावनांचं जे तुफान उठते आपल्या मनामध्ये, त्या तुफान मध्ये आपण वाहून जायचं नाहीये हे इथं अष्टावक्र सांगतात। आपलं संबंध जीवन म्हणजे फक्त विचार आणि भावना इतकं सीमित नाहीये, हे समजणं खूप गरजेचं आहे। पहा, विचार भावना येतात आणि जशा आल्या की नाही तशाच निघून पण जातात। आपल्याला काही करायचं नाहीये, हे सगळं ऑटोमॅटिक घडते, येतात आणि जातात। आपण आपलं शांत आणि प्रसन्न राहणं गरजेचं आहे हे या ठिकाणी अष्टावक्र सांगतायत। सेम बघा, जसं समुद्रामध्ये लहर उठतात, काही काही वेळेस बघा त्या समुद्रामध्ये एवढ्या मोठ्या लहरी येतात की 100-100, 200-200 फुटाची एक लहर असते। ती सुनामी जेव्हा येते ना, तेव्हा बघा सगळं वाहून नेते, ते सगळं साफ। आपण तर फक्त किनाऱ्यावरती पाहिल्यात लाटा, मूळ समुद्राच्या मध्ये पाहिल्यानं लाटा नुसती लाट पाहूनच घाबरून जाईल साधं। इतक्या मोठ्या लाटा येतात, पण समुद्र त्याच्या लाटांना कधीही घाबरत नाही, कधीही भीत नाही, कारण त्याला माहिती आहे की ह्या माझ्याच लाटा आहेत, ह्या उसळणार, उठणार, येणार आणि माझ्यामध्येच येऊन पुन्हा समाप्त होणार, हे समुद्राला माहिती आहे। त्यामुळे कुठला समुद्र त्याच्या लहरीला घाबरत असेल का? कदापि नाही। तसंच जे आपलं अस्तित्व आहे ना, ते खूप मोठं आणि ब्रह्मांडा इतकं आपलं अस्तित्व आहे आणि आपल्या विचार, आपले भावना हे जे आहेत ना, या लहरी प्रमाणे आहेत, हे समजून घ्यायचंय। त्यामुळे आपण आपल्या विचारांना, भावनांना कधीही नाही घाबरायचं। या प्रकारचं ज्ञान अष्टावक्र जनक राजांना देत आहेत आणि इथं सांगत आहेत पुन्हा पुन्हा, हे विचारांना घाबरू नका। का घाबरू नका? कारण ह्या येतात आणि निघून जातात, आपल्याला शिवणार सुद्धा नाहीयेत। या प्रकारचं उच्च प्रकारचं एक ज्ञान इथं अष्टावक्र आपल्याला देत आहेत। आणि पुन्हा म्हणतायत की जनक राजाला, अरे जनक, तू किती वेळा या विचारांना घाबरलेला आहेस, किती वेळा तू या भावनांना घाबरलेला आहेस। अरे एकदा घाबरला, दोनदा घाबरला, ठीक आहे, अखंड जीवन तू त्यांना घाबरतच राहणार आहेस काय? आता तरी समजून घे, ह्या विचार आणि भावनांच्या पेक्षा तू खूप मोठा आहेस, यांना तुला घाबरण्याची आवश्यकता नाहीये, भिण्याची आवश्यकता नाहीये। या प्रकारचं ज्ञान अष्टावक्र देत आहेत। जसं ते बॉटल असतात, ते सोडा बॉटल उघडल्याबरोबर त्याच्यातून सगळं ते वायू सोडामधून बाहेर येतो, तो बाहेर येतो, निघून जातो, त्याच्या आतमध्ये जे राहतं ते मग ते पिऊन टाकतात लोक। अशा प्रकारचे ही विचार भावना येतात आणि निघून जातात, आपोआप येतात सांगितलेले। हे सृष्टीचं एक गूढ रहस्य आहे। आता तुम्ही म्हणसाल की कुठून येतात, मग ते सांगा। तर ते बघण्याची सुद्धा गरज नाही, जिथून येतात ना तिथं जाऊन ते विलीन पण होतात, त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाहीये। अशा प्रकारचं ज्ञान
इथं अष्टावक्र सांगतायत, अहो बघा, आपल्यातलेच विचार, आपल्यातल्याच भावना काय येतात, कुठून येतात, हे माहित करून घ्यायची आपल्याला गरज नाहीये. आणि आपण बघा, दिवसभरात कितीतरी वेळा दुसऱ्याला म्हणतो की असं तू मला का बोलला सांग. तुमचाच विचार कुठून येतोय तुम्हाला माहिती नाहीये, आणि त्याला काय माहितीये त्याचा विचार कुठून आलाय. एक विचार आला आणि त्या वेड्याने बोलून दाखवला, एक भावना आली आणि त्या वेड्याने बोलून दाखवली. तर असं कधीही कोणाला न विचारता आपण आपल्या विचारांना आणि भावनांना समजून घेणं आणि हे ओळखणं की जशा आल्यात तशाच्या अनंत सागरामध्ये विलीन होऊन जातील, अशा प्रकारचं ज्ञान सांगत आहेत. जसं याला जीव सांगितलेलं आहे, हे विचार भावना, हे याला याला जीव म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. जसं एक तो साप असतो बघा, सापला ना ती कात टाकतो साप, पर्टिक्युलर वेळानंतर साप कात टाकत असतो. तर ती कात अशी टाकतो, निघती कात, तर काट मागे टाकतो आणि साप पुढे निघून जातो. त्या कातीला धरून बसत नाही की माझीपासून का कात गेली, का कात गेली. तो अक्षरशः मागे वळून पाहत सुद्धा नाही. तुम्ही जर बघितलं असेल डिस्कवरी मध्ये बघू शकता, कात टाकली, साप समोर निघून जातो आपल्या आपल्या पुढच्या कामांना. तसं सांगतायत की या विचार आणि भावना याचं काहीही आपल्याला लक्षात घेण्यासारखं नाहीये. जसं कात टाकली आपण, तसं समजून आपण समोर निघून जायचंय. आणि यावेळेस म्हणतायत जनक राजा की वाव, आता मला समजलंय की या विचारांपासून मी का नाही त्रास करून घ्यायचा, या भावनांपासून मी का नाही त्रास करून घ्यायचा. आता मी हे जाणलो आणि मी आता सुखी झालोय, आता मी प्रसन्न झालोय. या समुद्रामध्ये जशा लाटा येतात तशा या भावना येतात आणि जातात. ह्या प्रकारचा विचार जनक राजांनी आता समजून घेतलेला आहे. दोन गोष्टी करतो बघा आपण. वाईट जर विचार आला ना, तुफानमध्ये विचारांमध्ये चांगले येतात, वाईट येतात. वाईट जर आले ना, मॅक्झिमम लोक आपण काय करतो, वाईट विचार आला तर आपण आपल्याला दोषी समजतो की अरे माझ्यामध्ये वाईट विचार का आला, माझ्यामध्ये मी एवढं साधना करतोय, प्राणायाम करतोय, तरी माझ्या मनात वाईट विचार येत आहेत. अशा प्रकारचं म्हणून आपण आपल्याला दोषी समजतो. किंवा याच्या उलट पण होतं, जर का आपल्यामध्ये चांगले विचार आले तर लगेच आपण म्हणतो बघा माझ्यामध्ये किती चांगले विचार येत आहेत आणि तुमच्यामध्ये घाणेरडे विचार येत आहेत. आणि त्याचा मग काय होतो, अहंकार होतो. तो गुरुदेव सांगतायत की स्वतःला ना दोषी समजवा, ना तुम्ही अहंकार मध्ये या. चांगले विचार असो वाईट विचार असो, दोन्ही विचारांना सोडून द्या आणि मुक्त व्हा, प्रसन्न व्हा. हे समजून घेतले आता जनक राजांनी. त्याच्यामध्ये पुन्हा एक सूक्ष्म विचार सांगतात की जेव्हा आपण स्वतःला खूप चांगलं समजतो ना, तेव्हा त्याच्या माग कुठेतरी दुसऱ्यांना आपण वाईट लेखत असतो. हे सुद्धा करायचं नाहीये. ना मी चांगला आहे ना मी वाईट आहे, या प्रकारचा विचार करून मग यांना काय करायचं, ना वाईट म्हणायचं, दोषी म्हणायचं, ना अहंकार मध्ये यायचं, मग करायचं काय. तर अष्टावक्र इथं सांगतायत की यांना फक्त साक्षी बना. साक्षी बनायचे, फक्त बघायचंय यांच्याकडे की येतायत जातायत, हा जो सगळा तमाशा चालू आहे त्याला फक्त उघड्या डोळ्यांनी बघितलं आपण तर ऑटोमॅटिक हा तमाशा बंद होणार आणि आपण खुश होणार, आपण प्रसन्न होणार. आणि या वादळांपासून, या तुफानांपासून हे जे राग येत आहे, दोष द्वेष येत आहे, अहंकार येतोय, एखाद्या प्रेम येतंय, आणि या सगळ्यांना जर आपण ओळखलं नाही तर गुरुदेव सांगतायत की हेच कारण आहे, मूळ जे मानसिक बिमारी येण्याचं मूळ कारण सांगितलेलं आहे. आपण आपल्या विचारांना जर कंट्रोल नाही केलं ना तर मानसिक बिमार होणार. आणि एक अस्वस्थ मनाचं लक्षण आहे बघा, एका दिवसामध्ये कमीत कमी आपल्याला 60,000 विचार येतात. आणि एक जर अस्वस्थ माणूस असेल, एक वेडा जर माणूस असेल ना तर त्याला 80,000 विचार येतात. कंटिन्यू त्याच्या डोक्यात विचारच येत असतात. ते हे सांगितलंय की याच्या साक्षी बनायचंय.
आणि साक्षी जसंही बनलं, आपण शांत झालं, ते विचारांची संख्या ऑटोमॅटिक कमी होणार, एकदम कमी विचार होणार आणि मग प्रसन्नतेचा अनुभव होणार आपल्याला. म्हणून गुरुदेव पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगतायत की या अतिउच्च ज्ञानाची आपल्या मुलांना, आपल्या जवळपासच्या नातलगांना, आपल्या घरच्या लोकांना नितांत आवश्यकता आहे. खूप जरुरी आहे ज्ञान. आणि आपण असं समजेल की नाही हो, एवढं सगळं ब्रह्मज्ञान मुलांना कसं समजेल, आम्हाला समजत नाहीये. तो गुरुदेव सांगतात की ही आपली जुनी प्रथा आहे. मुलगा जन्मल्याबरोबर जेव्हा 8 वर्षाचा लहान असतो ना, त्याच वेळेस सांगण्याची प्रथा आहे की ब्रह्मोपदेश सांगितलेले आहेत. तत्वमसी पहिला संस्कार सांगितलाय. त्याच्या कानात सांगायचं ब्रह्मोपदेश, भाई तुम ही ब्रह्म हो, तुम व हो तत्वमसीचा हेच अर्थ सांगितलेला आहे. आणि ते सांगितल्याबरोबर त्या मुलाचं मन शांत होत होतं, प्रसन्न होत होतं आणि त्याला एक ध्यानाचा गहिरा अनुभव होत होता. आणि जसंही त्याला हे समजलं, तुम वही हो, आणि त्याच्यानंतर मग आश्रममध्ये जाऊन पुढचं शिक्षण द्यायचं, पुढचं जे काही एज्युकेशन आहे ते घ्यायचं. ही प्रथा आहे आपल्या देशाची, ही संस्कृती आहे आपली. आणि ही संस्कृतीच आपण थोडं विसरल्यासारखं झालंय. त्यामुळे आपण तणावात येतोय, त्यामुळे आपण परेशान होतोय, हे सांगतात. जप आणि ध्यानमुळे आपला विकास होतो, आपलं पात्र शुद्ध होतं, हे सांगताय तिथं. वारंवार ना आपल्याला जे घ्यायचंय ते पात्र जे आहे ना ते स्वच्छ ठेवावं लागेल, मोठं करावं लागेल पात्र. नाहीतर आपण जातोय 1 लिटर दूध घेण्यासाठी आणि एवढी एवढी छोटी वाटी घेऊन जातोय, अहो कसं बसणार त्याच्यामध्ये? तुम्हाला जे पात्र आहे ते पात्र ध्यान प्राणायामामधून वाढवावं लागेल. आणि जसंही वाढवलं पात्र की हे ब्रह्मज्ञान त्याच्यामध्ये यायला लागेल. म्हणून सांगतात, जो आत्मज्ञान सोबत जुळलेला नाही ना, त्याच्या बुद्धीचा विकास पण नाही होणार, निर्बुद्धी राहणार तो मनुष्य. या प्रकारचं स्पष्ट सांगतायत अष्टावक्र इथं. जसं एक छोटा जर खड्डा असेल, त्याच्यामध्ये छोटा कंकर, छोटा दगड जरी टाकला, सगळं पाणी बाहेर येणार. आणि एका समुद्रामध्ये बघा, समुद्रामध्ये अख्खा पहाड जरी पडला तर समुद्राला काहीच फरक पडणार नाही. या प्रकारचा जे आपलं अनंत सागरचं अस्तित्व आहे ते समजून घ्या, असं इथं अष्टावक्र सांगतायत. जो आपल्यामध्ये जीव आहे ना, जो विचार भावना याचा जो व्यापार करतोय असं म्हणतात, विचाराचं भावनांचं लेनदेन करतायत, हे समजल्यानंतर तो जीव बिचारा संपून जाणार आणि आपण एक रस होणार आपण. एक रसला सुद्धा बघा शास्त्रामध्ये एक रस म्हणजे सांगितलंय की तोच मी आत्मा आहे, तोच चैतन्य रूप मी आहे, हे समजणं आहे. एक रस जर आपण समजला तर बाकीचे सगळे 9 रस ऑटोमॅटिक आपल्याला लक्षात येतील. अशा प्रकारचा अर्थ आहे. पण अज्ञानी लोकांनी ना याचा पण गलत अर्थ काढला. अहो एक रस म्हणजे बघ नुसतं मठ्ठ बसून राहा, कुठलाच रस नाही, कुठल्या भावना नाही, कुठला विचार नाही, दुःखी राहा, असा विचार नाहीये त्याच्यामध्ये. एक रस होणं म्हणजे या अनंत सागरामध्ये डुबून जाणं, आत्मचैतन्यामध्ये विलीन होऊन जाणं, या प्रकारचा अर्थ इथं अष्टावक्रांनी सांगितलेला आहे. पुढे सांगतायत की विचार भावनांसोबत इतकं तुम्ही हे व्हा की त्याच्यासोबत तुम्ही खेळलं पाहिजे, स्वतःच्या विचारांसोबत आणि भावनांसोबत खेळलं पाहिजे. आणि ते हे पुन्हा सांगतात की स्वतःच्याच भावनांसोबत खेळा, दुसऱ्यांच्या भावनांसोबत खेळणं हे पाप होईल परत. तर हे सांगतायत की स्वतःच हे कधी खेळणार आपण, जेव्हा हे सबंध जीवन आहे ना एक लीला वाटेल, एक खेळ वाटेल. बघा जे सगळे संत होऊन गेलेत ना, श्रीकृष्ण असो, श्रीराम असो, कुठलेही असो, यांनी जीवनाला एक लीला समजले, खेळ समजले. त्यामुळे बघा त्यांच्यावर एवढे संकट येऊन सुद्धा ते हसतमुख राहिले. श्रीकृष्णाच्या जीवनात काय अडचणी आल्या नाहीत का? आपल्यापेक्षा जास्त आल्यात. परंतु त्यांनी काय हे खेळ समजले,
एक लीला समजली आहे. त्याच्यामुळं हसत हसत, गात गात, नाचत नाचत त्यांनी जीवन जगलंय. तर इथे हेच सांगतायत गुरुदेव, की जीवनाला एक खेळ समजलं पाहिजे. किंवा रडणं, राग येणं ह्या ज्या भावना पण येत आहेत ना, तर त्या भावनांच्या मागे गहराई बघायची आहे. त्या भावनांच्या मागे मूळ कुठून आलेलं आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि जसंही लहर क्षणभर येते, लहर अशी घंटाभर राहत नसते. एक क्षण येतं आणि पुन्हा खाली जातं. तसेच आपले विचार सुद्धा काही क्षण येतात आणि लगेच ते विचार संपून जातात. अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं अत्युच्च प्रकारचं ज्ञान हे आपल्याला अष्टावक्र इथे सांगत आहेत. काही काही लोकांची गुरुदेव सांगतायत की बनावटच अशी असते. जन्मताच एखादं मॉडेलच असं असतं की त्याच्यामध्ये सगळे सद्गुण भरलेले असतात. जसं गुरुदेव असतात सांगतात बघा, जन्मल्यापासून गुरुदेवांनी एक सुद्धा वाईट शब्द, एक शिवी असं उच्चारलेलाच नाहीये. कारण का, बनावट काही अशी आहे, तसं ते बनलेलंच तसं आहे. गुरुदेव सांगतात की याचा अहंकार करायची काहीच गरज नाहीये, की तुम्ही मला शाबासकी द्यायची पण गरज नाहीये. जशी बनावट आहे, जसं मूळ स्वभाव आहे, त्याचप्रमाणे तो व्यक्ती वागत असतो. आणि मूळ बनावट असं जे सुंदर मॉडेल जर बनवून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? साधना आणि मन आपलं शांत जर झालं ना, तर या जन्मात सुद्धा तेच मॉडेल आपण बनवू शकतोय. ह्या प्रकारचं गुरुदेव आपल्याला इशारा इथं देत आहेत. नाहीतर काही काही लोक बघा, नुसतं त्यांच्याकडे बघितलं तरी दुःख वाटायला लागतं. त्यांचं तर तोंड उघडलं की नुसता शिव्यांचा पाऊस पडायला लागतो. हे सुद्धा समजून घ्या, त्यांची काही गलती नाहीये बिचाऱ्यांची. त्यांची काय चुकी आहे? त्यांना तसं बनवलं गेलेलं आहे. मागच्या जन्मी खूप काही पाप केले असतील, ते सगळं फेडण्यासाठी आता इथे यावं लागतंय. तर हे ओळखून घ्यायचंय अशा लोकांना. आणि अशा लोकांचं काय करायचंय? त्यांच्यावर आपल्यावर दया आली पाहिजे, त्यांचा पूर्ण स्वीकार केला पाहिजे. तर मग आपलं मन शांत होणार, मग आपण परेशान होणार नाही. या प्रकारचं इथं सांगतायत. दुसरा एक विचार आपल्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे बघा, की जे काही होत आहे ना, ज्या काही घटना होत आहेत, ज्या काही विचार होत आहेत, ते सगळं आपल्या चांगल्यासाठी होत आहे. हा दृढ विचार घेऊन चालणं जीवनात खूप आवश्यक आहे. इथं स्टोरी सांगतायत गुरुदेव, मुल्ला नसरुद्दीन एकदा इलेक्शनसाठी उभा असतो आणि मग गाढवावर बसून तो प्रचार करायला निघतो. आणि जसं हे थोडं समोर गेला तर गाढव एकदम उड्या मारतात, त्याला गाढवावरून खाली पाडतं. खाली पडल्याबरोबर लोक म्हणतात, मग अहो तुम्ही गाढवावरूनच खाली पडलात, इलेक्शन मध्ये नाही पडणार कशावरून? तर मुल्ला म्हणतोय, अहो तसं नाही म्हणे, त्यानं मला पाडलं नाहीये, मला इथंच उतरायचं होतं म्हणे इथं. मग मी स्वतःहून उतरलं काय आणि गाढवाने मला उतरलं काय, दोन्ही एकच झालं की म्हणे. तर हे सांगतायत, ज्या काही घटना घडल्यात ना, त्या आपल्या चांगल्यासाठीच घडल्या, हे समजून घेणं गरजेचं आहे. समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे ते सत्य पण आहे हो. एखादी गोष्ट आता घडली ना, तर तुरंत वाटायला लागतं की अशी का घडली का घडली, आणि एका वर्षानं वाटतं की बरं झालं तसं घडलं म्हणून चांगलं झालं. असं किती वेळा आपण अनुभव घेतलाय बघा. ज्यावेळेस त्यावेळेस जे घडलं तर कळत नाही आपल्याला की याचा पुढे याचा काय बेनिफिट आहे. खूप विद्वान लोक बघा, परीक्षेमध्ये फेल झाली आणि फेल झाली म्हणून ब्रँच बदलली आणि त्याच्यामध्ये मग ते सायंटिस्ट झाले, शोध लावला. असे कित्येक उदाहरणं आपण बघतो. जे काही घडतंय ना, ते आपल्या चांगल्यासाठीच घडतंय, हे समजून घेणं गरजेचं आहे. असाच एक शेतकरी होता. शेतकऱ्यामध्ये पहा असा एक उदारतेचा गुण असतो. तो बिचारा नेहमी समजत असतो, जे ईश्वरानं दिले ना, ते चांगल्यासाठीच दिले. आणि म्हणूनच शेतीशास्त्रासारखं अवघड शास्त्र ते अवलंब करू शकतो.
नाही तर साध्या सुध्या माणसाचं काम नाहीये शेती करणं. कारण सगळं शेती ही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. कधी पाऊस पडेल आणि कधी पाऊस नाही पडणार आहे कुणाला माहितीये. पण तो हे जाणतो की जे आपल्यासाठी होतंय ते चांगलं होतंय, हा विचार घेऊन चालतोय. असाच एक शेतकरी असतो आणि त्याच्याकडे एक घोडा असतो. तर तो एका दिवशी घोडा बांधलेली त्याचं दोरी तोडतो आणि पळून जातो. आणि पळून गेल्याबरोबर मग सगळे गावकरी म्हणतात, "अरे तुझा घोडा पळून गेला. खूप भारी होता तुझा घोडा." तर तो म्हणतो, "नाही, नाही, चांगलंच झालं" म्हणे. "जे होतं ते चांगल्यासाठी होतं." लोक म्हणे, "अहो काय वेडा झालास की काय? तुझा एवढा भारीचा घोडा पळून गेला तर चांगलं काय झालंय त्याच्यात?" "नाही," म्हणे, "तुम्हाला कळेल हे चांगलंच झाले. चांगल्यासाठी आहे म्हणूनच गेलेला असेल." आणि मग 2 दिवसांनी काय होतं, तो घोडा जंगलात जातो आणि त्याच्यापेक्षा भारी-भारी घोडे मित्र बनवतो आणि एक घोडा जातो आणि येताना 5 घोडे वापस येतात. मग गावकरी म्हणतात, "अरे यार, खरंच हे चांगलं झालेलं आहे" म्हणे. "बघा" म्हणे, "मी तुम्हाला म्हणलं नव्हतं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं" म्हणे. आणि मग ते आलेली घोडं सगळी रानटी घोडे होती, त्यांना काही प्रशिक्षण नव्हतं. मग त्या शेतकऱ्याचा मुलगा एका घोड्यावर बसतो आणि ते रानटी घोडा असा उड्या मारतो, ते शेतकऱ्याचा मुलगा खाली पडतो. त्याला मार लागतो आणि मार लागल्यावर पुन्हा मग गावकरी म्हणतात, "अरे, अरे, किती वाईट झालं बघा" म्हणे. "मार लागला" म्हणे घोड्यामुळे. तर नाही म्हणे, "ते जे होते ते चांगल्यासाठीच होते" म्हणे. अरे म्हणे, "आता कुठं चांगलं आहे, याला तर मार लागलाय." "नाही, नाही, चांगलंच आहे. चांगलं आहे म्हणूनच याला मार लागलाय." मग काही दिवसानं काय होतं, युद्ध जाहीर होतं. आणि जसंही युद्ध जाहीर झालं, की ते मिलिटरीचे लोक जे तरुण आणि चांगले लोक आहेत ना, त्यांना पकडून मिलिटरीमध्ये घेऊन जात असतात. आणि याला घोड्यावरून पडल्यावर मार लागलेला असतो. सगळ्या पोरांना घेऊन जातात, पण याला मार लागल्यामुळे घेऊन नाही जात. पुन्हा म्हणतो शेतकरी, "बघा, मी तुम्हाला म्हणलं नव्हतं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं." या प्रकारचं ब्रह्मज्ञान अष्टावक्र जनक राजाला समजून सांगतायत आणि आपल्या सीमित दृष्टिकोनाला ओळखा आणि अनंत सागर सारखे आपण आहोत. आपणच ब्रह्मचैतन्य आहोत हे समजून घेतलं आता जनक राजाने आणि एकदम खुश झालाय आणि एकदम प्रसन्न झालाय आणि आनंदीच्या लहरी आता जनक राजाच्या आतमध्ये आपोआप उठत आहेत. या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र सांगतायत. पुढच्या भागामध्ये लक्ष्मीला कसं आपण प्राप्त करावं हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूया.